नर्मदे हर. मी सौ साखरे. नर्मदे हर ह्या आमच्या युट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करते. आपण आपला थोडक्यात परिचय द्यावा. मी डॉक्टर दीपाली जोशी, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि अहमदनगरला 30-32 वर्ष प्रॅक्टिस केली. त्यानंतर मग पुण्यात शिफ्ट झालं मुलासाठी. आता प्रॅक्टिस तर इथे नाही सुरू केली, पण मग परिक्रमा केल्या, 2 पायी परिक्रमा केल्या. आणि नगरला असतानाच संगीत विशारद पण केलं पूर्ण. आणि दत्त उपासक असल्यामुळं गिरनारच्याही 4-5 गिरनार परिक्रमा पण झाली. त्यामुळं तो एक महत्वाचा, एक दरवर्षी जावं असं वाटतं असा आहे. नर्मदा परिक्रमा करावी अशी प्रेरणा तुम्हाला कधी झाली आणि कशामुळे, काही कारण झालं का असं? परिक्रमेला जावं असं पहिलं कारण म्हणजे आपलं कुंटेंचं, जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक नर्मदे हर पहिलं वाचलेलं. त्याच्यात त्यांचे जे अनुभव होते की साधनेतले अनुभव होते की बसलो साधनेला, अशी दर्शनं झाली. पण ती म्हणलं की ते त्यासाठी आपण आधी दीक्षा घेतली पाहिजे, कारण दीक्षा घेतल्यानंतरच अनुभव आहेत साधारण ते. तर मग त्यासाठी वाचन तर झालंच, पण मग दीक्षा घेतली. शक्तिपात दीक्षेत अनुगृहीत आहे परमपूज्य नारायण काका ढेकणे, तर त्यांची शक्तिपात दीक्षा झाली. आणि त्याच्यानंतर मग परिक्रमेला जावं असं एक, तोपर्यंत अशा हळूहळू प्रपंचातल्या जबाबदाऱ्या पण पूर्ण होत होत्या. आणि त्या दरम्यान कसे आपोआपच मैयाच्या बद्दलची पुस्तकं वाचण्यात येतच ते साहित्य आपल्याकडे. नर्मदाष्टक म्हणायला सुरुवात केली की आपल्याला परिक्रमेत ते आलं पाहिजे म्हणायला. त्यामुळं ते तसं हळूहळू त्या दिशेने वाटचाल सुरू झाली म्हणूया. मग सगळी जरा जबाबदारी संपल्यानंतर ठरवली की जाऊया, आता वेळ आली आहे जायची. मैयानी ती पण विचार बघते की खरंच यांना आहे का इच्छा जाण्याची, असं एक तर ते झालं. आता तुम्ही आतापर्यंत किती परिक्रमा केल्यात? आणि 2 पूर्ण झाल्या परिक्रमा. पहिल्यांदा गेलो त्यावेळेला मी मिस्टरांबरोबर गेले होते, पण दसऱ्याला उचलली होती. पण मग बडवानीच्या अलीकडे आल्यानंतर ते थोडं पडले ते रस्त्यावरती, आणि त्यामुळे परत यायला लागलं. आणि एका आश्रमात माझे मोबाईल वगैरे चोरीला गेल्यामुळं, मोबाईल तर आपल्या कम्युनिकेशनसाठी पाहिजेच. मी परत घरी येऊन त्यांना सोडलं आणि मग द्वादशीला परत जाऊन एकटीने उचलली. काय कोणी ग्रुप नव्हता, काही नाही, माझी मी एकटी गेले इंदोरहून. तिथून परत सुरू केली परिक्रमा. तुम्हाला कोणी भेटलं परिक्रमेत असं की? तिथे असं नाही, असं अचानकच भेटलेला ग्रुप होता. काही पुण्याच्या होत्या, काही नागपूरहून, एक 8-10 जणांचा ग्रुप होता. तिथं ओळखी झाल्या, पण शेवटपर्यंत साथ नाही का कोणी? नाही, शेवटपर्यंत नाही, ते बदलतात साथी. तर ते काही वेळेला कसं मग तुम्ही हळू चालता, फास्ट चालता, जर उत्साह असतो सुरुवातीला चालायचा, मग आम्हाला पुढे जायचंय, ठीक आहे, आपण आपल्या चालीने चालत असतो ना. त्यामुळे जवळजवळ बडवानीपर्यंत एकटीच चालत होते मी त्या परिक्रमेत. मग कोणी भेटतात, मग तिथं बडवानी म्हणजे जंगलातून शुलपाणीतून जावं का बाहेरून जावं हा निर्णय होत नव्हता. मग तिथे एक जण भेटले जोशी म्हणून की चला तुम्ही माझ्याबरोबर चला, मी घेऊन जातो तुम्हाला. अवघड आहेच, पण धाडस होत नव्हतं ना, पहिल्यांदा चाललो, नक्की माहित नाही किती कठीण आहे ते. मग ठरलं जाऊया चला, मैया आहे पाठीशी, तिच्यावर विश्वास ठेवून शुलपाणीतून पहिल्यांदा गेलो तेव्हा शुलपाणीतनं घेतलं. आणि मग तेव्हा कसं होतं, काही विशेष अनुभव आले का? विशेष अनुभव असे नाही, पण त्याच्या पूर्वीच्या त्याच्या दरोडेखोराच्या टोळ्या ज्या होत्या, त्यांचा जो प्रमुख होता पूर्वीच्या, तो एक एंट्रन्स आहे मामा, तो जो त्यांचा जो म्होरक्या होता, तर त्याच्या आश्रमात आम्ही थांबलो होतो. आणि त्यांनीच आम्हाला खिचडी वगैरे करून खाऊ घातली. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की पूर्वी जर असतं तर ह्याने आपल्याला लुटलं असतं, पण आता मात्र त्यांच्या तिथे. मग तिथून तो पुढे तो जो अवघड रस्ता आहे सुरू होतो, ती कोना ही जागा आहे की सगळीकडून वेढलेलं येते आणि अशी बेचक्यात आहे डोंगराच्या. तर तो अशा पायवाटच आहे. तिथून पुढे म्हणजे रस्ता तिथपर्यंत जरासा रोड आहे, तिथून खरं शुलपाणी सुरू होतो. म्हणजे कठीणच, म्हणजे आणि पर्वतातले 5-6 किलोमीटर म्हणजे रोडवरचे त्याच्या दुप्पट समजायचे. ते एकदा जाऊन बघण्याचेच अनुभव येतो.
तिथून कसं तिथे पोर्टर म्हणून काम करतात, जी पूर्वीची मुलं होती की लुटमार करणारे त्यांचीच मुलं आता पोर्टर म्हणून काम करतात. मग ते सीझन प्रमाणे एका बॅगेला वगैरे 3,500-4,000 रुपये घेतात. पण तुम्हाला आता धरून मग 3 दिवसात जो अगदी अवघड टप्पा आहे, मी विचारणारच होते की किती दिवसात तुम्ही पार केलं म्हणून. मुख्य जो आहे खप्परमाळ तिथपर्यंत मोस्टली अवघड टप्पा म्हणजे चढणं खूप कठीण उतार चढ ते 3 दिवसाचं आहे. मग ते जे पोर्टर लोक आहेत ते तुमचं बॅग स्वतःची खांद्यावर घेतात, तुम्हाला हात धरून ते चढवतात उतरवतात. आणि त्यावेळेला म्हणजे अशी गंमत की माहिती नाही चप्पल लिहिल्या साध्या, पण मग त्या चप्पलांनी पाय घसरायला लागले. अगदी तिरके डोंगर आहेत त्या भयंकर. मग चप्पल त्या दंडाला लावायची, बॅग पाठीवर, एक हाताला तो धरायचं शूलपाणीला आणि जायचं. म्हणजे जीव मुठीत धरणं म्हणजे काय म्हणतो ना, अगदी त्याचा अनुभव येतो. पण एवढं आहे, मैया सांभाळून घेते ते पदोपदी तिथं जाणवतं की मग. पण माझं म्हणणं काय की आता हा खडतर प्रवास थोडासा तरी वाचनामुळे आपल्याला माहिती होतं. हो. पण त्याच्यासाठी मग तुम्ही आधी काही विशेष तयारी केलीत का? गिरनारची यात्रा केली. गिरनारची ती 40 किलोमीटरची आहे, ती एक केली. आणि त्र्यंबकेश्वरचा तो जो मोठी जी परिक्रमा आहे 40 किलोमीटरची ती फेरी आहे, ती पूर्ण डोंगराळ ती पण परिक्रमा आहे. ती पण अशा श्रावणातली असते, 3ऱ्या सोमवारी असते. ती एक केली. पण त्या पण अशा दमणुकी, कारण ऐन पाऊस चालू असतो, आपण पडतो चिखलामध्ये तिथे. पण त्या कठीण होत्या. म्हणजे असा रोजचा सराव असा रोजचा होता ना, रोज तिथे 10-12 किलोमीटर चालायचंय. थोडं बॅग घेऊन चालायचे, एक तासभर म्हणजे महिनाभर असं बॅग घेऊन चालले होते. पण असं होतं ना, इथल्या चालण्याचा तिथे काही उपयोग नाही. कारण त्या रस्ते वेगळे, ते सगळं असतं. शूलपाणी एकदा घ्यायला पाहिजे अनुभव, भीती वाटते. पण शेवटी तो निसर्ग आणि शूलपाणीला मैयाचं हृदय म्हणलेलं आहे. आपण तिच्या हृदयात शिरल्याशिवाय आपल्याला प्रेम कसं देईल बरं, असं आहे. मग ते खप्परमाळ नंतर मग तो मोठा बमाना डोंगर आहे, तो जो 15 किलोमीटरचा उतार आहे सगळा. आणि त्यावेळेला धोधो पाऊस प्रचंड, म्हणजे आणखीन घसरायला. आणि म्हणजे आम्ही त्या खप्परमाळच्या आश्रमात पोहोचलो, पाऊस सुरू झालेला, भयंकर पाऊस. त्यांनी सांगितलं तो जो सगळा डोंगर आहे सगळा ठिसूळ आहे, म्हणजे आपल्या सह्याद्री सारखा कातळ नाहीये, त्यामुळे तुम्ही डोंगर चढून जाऊ नका. डोंगराच्या बाजूनी आता तर रस्ता झालेला आहे ना, तर रस्त्याने जा, म्हणजे मग तुम्हाला जाऊ शकाल. बरोबर. मग आणि ते काय चूल पेटेना, त्याच्यामुळं खिचडी सगळा तो गोंधळच होता त्या दिवशी आश्रमात. कसलं काय तिथे एकतर पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे, कारण हातपंप वगैरे खूप कसे खाली डोंगर उतरून जाऊन त्यांनाच प्रॉब्लेम असतो. आणि वीज नाही, 8 दिवस मोबाईल बंद, कारण सोलर सिस्टीम वापरतात ते, फक्त रात्री पुरतं एक वापरायचं. जेव्हा आपण नंदुरबारच्या तिथं महाराष्ट्रात येतो तेव्हा ते लाईट सुरू होतात आणि मग तो मोबाईल चार्जिंग होतो आपला. त्यामुळे 8 दिवस सांगितलं होतं घरच्यांना की फोन सुद्धा वाट बघू नका तुम्ही, असं होतं ते. त्याच्यानंतर पुढे तुम्ही कसे गेलात शूलपाणी नंतर? मग नंतर पुढे पूर्ण संपायला जवळ 11 दिवस लागतात शूलपाणी. मग तो जो माथासर हा जो भाग आहे सगळ्यात उंच भाग आहे, माथासर मध्ये आश्रम आहे. त्याच्यानंतर झरवाणी, तिथे गिरी नावाचे दोघं नवरा बायको तिथे ते गजानन महाराजांचं मंदिर वगैरे केलं आणि ते मग तिथे मुक्काम तो आश्रम आहे. माथासरला पण आहे, पण ते उतार सुद्धा किती दमवणारा असतो तिथे कळतं. अगदी 75 डिग्रीचे ते उतार चढ आहेत, भयंकर. आणि तिथे गंमत आहे की किलोमीटरचं ज्ञान फार कमी आहे. आपण विचारलं कितना आहे, कितीही चाललं तरी 6 किलोमीटर आहे. त्यामुळे आपण अगदी वैतागून जातो, अरे म्हणजे नक्की कुठे आलं का नाही अजून, खूप खडतर आहे. मग एकदा माथास झरवाणीहून निघालं की पूर्ण शूलपाणेश्वराचं जे नवीन मंदिर आहे तिथपर्यंत पूर्ण डांबरी रोड आहे. कारण मग तिथे मग सातपुडा नदी लागते आपल्याला, मध्ये सातपुडा पर्वत रांगा ज्या आहेत त्या, ती ऍक्च्युली नदी येते. पहिल्यांदाच कळलं की त्या नावाची नदी पण आहे, म्हणजे असं. पण तो पूर्ण डांबरी आहे, पण असंच की तिथे मध्ये मग तुम्हाला दुकानं, पाणी, चहा काही मिळत नाही. मग थेट तुम्ही जेव्हा शूलपाणेश्वराच्या मंदिरात येतात त्याच्यानंतर तो मोठा आश्रम वगैरे आहे, मग तिथे तुम्ही जाऊ शकता असं.
शूलपाणेश्वराची पण ती तेवढीच जागृत आहे. नवीन शूलपाणेश्वर सुद्धा जे आहे ते, कारण जुनं जे होतं जे पाण्याखाली जे गेलं तर तिथून ते काही हालत आणलं नाही, पण त्यांनी इथं जी स्थापन केलेली आहे तर त्याचे अनुभव ते पुजारी लोक पण सांगतात की त्याच्यावर जो चांदीचं नाग बसवलेलं आहे पिंडीवरती, तर तो आतून तसा पोकळ आहे. मग ते म्हणतात की आप उठाकर देखो, आपण उचलू शकतो. मग ते काहीतरी मंत्र म्हणतात, अभि उठाव, तेव्हा आपल्याला तो हलत सुद्धा नाही. म्हणजे जेवढी जागृत आहे आणि श्रद्धा स्थान शेवटी शूलपाणेश्वर म्हणल्यानंतर काय तेवढंच आहे ते. कारण हाफेश्वरचं आणि शूलपाणेश्वराचं, हाफेश्वरचं त्यांना आणता आली पिंड, पण शूलपाणेश्वराची नाही आणता आली, तिथून नाहीच आणता आली. ते कोणी विक्रमाच्या वेळेला जात नाहीत ते, कारण परत तेवढं चालणं लांब होतं ना, आणि परत ताई भेटतील याची पण भरोसा नाही. आता तर नाही, संन्यासच घेतला ना, घेतला संन्यास, पण तरी सुद्धा कुठे प्रवचन याला त्याला कुठे काही जायला लागतं ना. पण लेपाचं सुद्धा ना गंमत, म्हणजे आश्रमात मैया इतकी 5 मिनिटावर आहे पण तिथून जात नाहीत लगेच, मैयावर जात नाहीत. म्हणजे मी बघितलं साधारण एकदम दमलेले असतात, बसतात आणि आता मग भोजन प्रसाद घेऊन पुढे जायचं, पुढचं माकड खेळायला जातात ना, माकड खेळायला, बरोबर. मग मैयावर आवर्जून जातात, जात नाही. मला दोन्ही वेळेला बघितलं ना, असे कोणी दिसले नाही परिक्रमा असे जाताना असे. बरोबर नाही हो, आपल्याला असं मस्त तोंडाने वाटतं, पण इतकं चालून आल्यावर 2 किलोमीटर काय अर्धा किलोमीटर अगदी अगदी तेवढं आहे, अवघड होऊन जातं. आणि गोरा कॉलनी सुद्धा आम्ही यावेळेला थोडं पुढे जाऊन वाल्मिक आश्रम मध्ये उतरलो होतो. तर तिथे गोडबोळे म्हणून आहेत, ते कोकणातले आहेत मूळचे. तर त्यांनी सांगितलं की शूलपाणेश्वरच्या अलीकडे ते उलुकेश्वर महादेव म्हणून आहे. म्हणजे आपण म्हणतो की तपस्थली आहे राक्षसांची पण आणि ऋषी देवांची, पण उलुक म्हणजे घुबड. दूधधारा म्हणून एक धबधबा आहे, त्याच्या अलीकडे आत ते स्थान आहे. म्हणजे प्राण्यांनी पण तपश्चर्या केली. उलुकेश्वर म्हणजे उलुक आहे. हासोट जे आहे ते हंसाची तपस्भूमी आहे. हासोट, गरुडेश्वर तर गरुडाची आहेच आहे, माहितीच आहे तिथे. असे प्राण्या पक्ष्यांनी सुद्धा तपस्थली आहे तिथली अगदी. आणि त्या म्हणजे पुढं त्या वरुणेश्वर महादेव म्हणजे बरोबर गरुडेश्वरचा समोरचा भाग येतो. तिथून पुढे जाताना वरुणाची पण तपस्थली, म्हणजे की शापमुक्त होण्यासाठी, बहुतेक जणांनी शापमुक्त होण्यासाठी त्या वरुणेश्वर. तिथून पुढे ते चंद्र एक मंदिर आहे. तर ते आत्ता आम्ही गेलो त्यावेळेला एक मंदिर ते वाहून गेलं होतं, कारण मैयाला खूप त्यावेळेला पाणी सोडलं होतं ना धरणातनं. तिथं अश्विनी कुमारांची तपस्थली आहे, जेवायचं जे वैद्य आहे. तर मग ते अगदी आम्ही मुद्दाम आयुर्वेदाच्या ग्रुपवर टाकलं की आपले आराध्य दैवत आहे ना अश्विनी कुमार, म्हणजे देवांचं वैद्य. त्याच्यामुळे मग धन्वंतरी ना, अश्विनी कुमार धन्वंतरी हे नाही, अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य. अश्विनी कुमार. धन्वंतरी हे देवता आहे, आयुर्वेदाचीच आहे ना, आयुर्वेदाची देवता. म्हणून मग धनत्रयोदशीला सगळे आयुर्वेदज्ञ धन्वंतरीची पूजा करतात. त्यामुळे याला असं झालं की तो जो मार्ग आहे की पाणी आलं होतं मैयाला खूप, त्यामुळे खूप वाहून गेला, पायवाटा गेला निघून, आणि सगळ्या आता दगड धोंडे सगळे वर आले. त्यात चालणंच मुश्किल होतं, भयंकर कठीण. आणि त्याच्यात आमच्या बरोबर अंध माणूस होता आणि त्याचा भाऊ, तो चालत होता, त्याच्या खांद्यावर हात ठेवून हा चालतोय. एवढी कठीण वाट, पण तो म्हणजे इतकं कौतुक वाटलं की आपल्याला तरी मग हरकतच नाही करायला. अंध माणूस तर परिक्रमाला करू शकतो. तर आपल्याला अगदी रंपुरापर्यंत ती भयंकर प्रचंड अवघड वाट आहे ती, म्हणजे कारण वाटा बुजल्या होत्या जवळजवळ ना. मधली काही मंदिरं पूर्ण वाहून गेली. मागच्या वेळी इथं आपण आठवलं, अरे इथं आपण चहा प्यायलो होतो, इथे जेवायचा आग्रह झाला ना, आता ते सगळं नामशेषच झालेलं. म्हणजे खूप मोठा पूर आला ना त्यावेळेला मैयाला. रंपुरापासून पुढे आपण मग जातो सगळ्या त्या आश्रम, योगानंद आश्रम आहे पुढे. योगानंद आश्रम कुठे? रंपुरा त्या वाटेवर आहे पुढे. योगानंद आश्रम, आपले लोक आहेत तिथे सेवेला वगैरे जातात. छान सुंदर आश्रम आहे. आणि पुढे रामानंद म्हणून आहे, ते मला वाटतं
तिथून आपण पुढे ती तिथे संपते आपली उत्तर वाहिनी परिक्रमा आहे ना, तिथून रामपुरा बरोबर तिथून होडीतून पुढे तिलकवाड्याला जातात आणि मग ती पुन्हा तिथून ती रामपुरापर्यंत उत्तर वाहिनी परिक्रमा असते ती. खूप छान आहे. मग पुढे तुम्ही असे गोऱ्हा कॉलनीतून पुढे भालोद मार्गे हा, मग भालोदचा प्रतापी महाराजांचा आश्रम आहे ना भालोदला. हा, प्रतापी महाराज त्याच्या आधी मणिनागेश्वर तीर्थ आहे, एक हनुमानाचं मोठं मंदिर आहे, गुप्त गोदावरीचं स्थान आहे भालोदच्या अलीकडे. हा, तिथं ते अखंड तो राहतात, प्रवाह वाहत असतो. आणि ते तिथं ती कथा लिहिलेली की राजाला काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे व्याधी झाल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं तू गोदावरीत स्नान कर. तर तो राजा गेला नाशिकला. तर हे लोक म्हणले की आम्हाला कशावरून तू तिथे गेलायस आणि तू म्हणजे काय मला प्रमाण दे. तर त्यांनी ती एक काहीतरी अंगठी सोडली तिकडून आणि ती त्याला ह्या गुप्त गोदावरीची ह्या स्थानात सापडली त्याच्या घरच्यांना. ते असं ते स्थान आहे गुप्त गोदावरी, म्हणजे भालोदच्या अलीकडे आहे थोडंसं. मग तिथे स्नान करतात लोक मुद्दाम, कारण ते अखंड प्रवाह वाहत असतो, म्हणजे धबधब्यासारखाच वाहत असतो. हा, कुठपर्यंत आलो होतो आपण? भालोदपर्यंत नाही, गोदावरी, गुप्त गोदावरी, गुप्त गोदावरी, गुप्त गोदावरी पर्यंत. मग तिथून एक काहीतरी 3-4 किलोमीटर राहतं भालोद. मणिनागेश्वर तीर्थ आहे, एक मोठ्या मारुतीचं मोठं मंदिर आहे तिथे एक मध्ये, हनुमानाचं सगळं. मग तिथून काय मग तुम्ही भालोदला मुक्काम केला का? हा, दोन्ही वेळेला भालोदला मुक्काम केला होता. पण एवढं आहे की तिथं ते लिमिटेड लोकांना ठेवून घेतात, कारण छोटा आश्रम आहे तसा. आणि कसं व्यवस्था पण व्हायला पाहिजे ना, आणि त्यांच्या घरचे असतात सगळे सेवेला आलेले. कारण साधारण आपण दत्त जयंतीच्या त्या आठवड्यात आपण तिथे जातो भालोद पर्यंत. त्यामुळं तिथे मग ते सेवेला पण आलेले असतात लोक. भालोदला मागच्या वेळेला आम्ही म्हणजे पोहोचत होतो आश्रमात, तर त्यावेळेला एक मौलवी भेटले मशिदीचे. तर मग त्यांनी नर्मदे हर वगैरे केलं. हम भी आपके इतना ही मानते हैं मैया को, हम भी मन्नत मांगते हैं और हमारी पूरी भी हो जाती है, तो आपके इतना ही हम भी मानते हैं, हमारे लिए दुआ मांगो. अगदी त्यांनी अशा 2-3 मुस्लिम की खूप श्रद्धेने मैयाकडे बघणार आहे. म्हणजे कारण बाकीच्या या अशा वातावरणात हे असं अप्रूप वाटतं की अरे ते लोक सुद्धा हे म्हणजे मैया काठचे हे सगळे आपल्याला हे समजतात की आम्ही मैयाचे लेकरं आहोत, म्हणजे असं. त्यामुळे ते खूप असं छान वाटतं की नक्कीच त्यांचं काहीतरी पुण्य आहे म्हणून त्यांना तिथे अगदी खरं आहे ना. नाही ते विचारतात ना, अरे आप इतने दूर से आए हैं तो क्यों आए इतने दूर? देखो आप हम इतने सालों साल रहते लेकिन हमारे इतने लाड प्यार नहीं होते. तो ते म्हणतात ना, आप दूर से ना, दूर से बच्चे आते हैं, उनका लाड प्यार ज्यादा होता है. मग त्यामुळं काळजी घेतात. म्हणजे ते आपल्याकडे एक म्हणजे श्रद्धेने बघतात आपल्याकडे, म्हणजे आपल्याशी नमस्कार करतात वगैरे. त्यात खूप वेगळा भाव असतो त्यांचा. आणि पायी परिक्रमाशील जो एक मान आदर मिळतो तो त्याचं असतं, म्हणजे वर्णनच करू शकत नाही आपण. म्हणजे अगदी आपण छोट्या छोट्या गावात चाललो की लोक बसलेले पटकन उभे राहणार. नर्मदे हर, कोणी लांब शेतात काम करत असतात, कुठून तरी आवाज येतो, मग आपण पण परत उत्तर देतो. मग बघतो अरे हा काम करतात शेतारे, कामगार असतात सारखे साधे. पण बरं बघा तेवढ्या निमित्ताने आपल्याकडून तेवढ्या वेळा नर्मदे हर म्हटलं जातं. छोटी मुलं काय किंवा असं, म्हणजे आपलं पण उच्चारण होतं नर्मदे हरचं अगदी. मग भालोद प्रतापी महाराज भेटले का तुम्हाला? हो, प्रतापी महाराज भेटले. काही सत्संग घडला का? तसं सत्संग असं ते त्यावेळेला मी त्या दत्त जयंतीच्या म्हणलं गडबडीत गेलो, त्यामुळे खूप धांदलीत होते ते. फक्त मग त्यांनी एकदा पूजा वगैरे केली, आरती दोन्ही दिवस, म्हणजे गेल्या दिवशी संध्याकाळचं आणि सकाळी मग गेलो. काय पुढे अंकलेश्वर, कटपर, पुढे कटपरवरनं आता विमलेश्वर, पुढे विमलेश्वर, आधी हासोट वरून मग हासोटला सूर्यकुंड आहे ना. मग ती सगळी कुंड सगळी 5 ओळींनी जवळजवळ अशी थोडी विखरून आहेत. रामकुंड आहे, रुद्रकुंड आहे, जलकुंड एक आहे, हे सूर्यकुंड हासोटला जे आहे ते, आणि बलबला कुंड, आदिती आणि कश्यपांची जी आहे ते खरंच येतात बुडबुडे, ते छान वाटतं बघायला. त्याच्यानंतर मग अंकलेश्वरच सुरू होतं. अंकलेश्वरला रामकुंड आहे. मग तिथून पुढे आपण मग वडोदराचं गाव आहे, आश्रम आहे रोडलाच. आणि त्याच्यानंतर आपण
विमलेश्वर. टेकरी, हनुमान टेकरी नावाचं ते नवग्रह मंदिर वगैरे आता नवीन झालेले. त्याच्या पुढे कटपूर. अच्छा. कारण पूर्वी कटपूरहून नाव सुटायच्या, म्हणजे यांच्या ज्या कुंट्यांच्या पुस्तकात आहे ते. पण आता मग विमलेश्वरला सगळं गेलं ते. कंट्रोल केलं. विमलेश्वरला पण मोठी धर्मशाळा आहे बिर्लांची. तिथे पण आहे सोय आहे. राहिलं म्हणजे काय, आज बॅगा टाकायच्या, दुपारचे पोचतो साधारण आपण, आणि मग ते तिकीट वगैरे काढत त्याच्याच मागे लागतो. बोटीचं किती वाजताच तिकीट मिळतंय ते मग नोंदवून, नाव नोंदवून यायचं. मग संध्याकाळची अर्धली कधीतरी मग त्या कोणाला 12 नंतर म्हणजे भरती आल्यावर मग त्या नावा सुटतात. ऍक्च्युली नावा सुटतात ते जवळजवळ 3-4 किलोमीटर लांब आहे म्हणजे समुद्र, विमलेश्वरच्या मंदिरापासून. मागच्या पहिल्या वेळेला तर आम्ही चालतच गेलो होतो. मग यावेळेला पण पौर्णिमा होती. अच्छा. आणि म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आम्ही म्हणजे जल अर्पण केलं समुद्रामध्ये. म्हणजे फार म्हणजे माझी इच्छा होती, कारण यावेळेला जरा पौर्णिमा उशिरा होती ना, 1 पर्यंत पौर्णिमा होती. आम्हाला 1च्या बोटीचं मिळालं होतं तिकीट. मग त्यामुळे झालं, पूर्ण चांदणं होतं छानपैकी, आणि जल अर्पण करायला मिळालं दत्त जयंतीला. त्यामुळे ते एक वेगळं समाधान असतं. तर कुठे येणार तुम्ही? मिठीतलाई. मिठीतलाई पुढे पुढच्या वेळेला. मिठीतलाई त्या का कोण बेन आहेत ना काहीतरी तिथे? नाही, तो वेगळा. तुम्ही त्या तिघी बहिणींचा मंगळाची तपोभूमी आहे ती. त्या पुष्पाबेनाच्या तिघी बहिणी आहेत त्या. आणि तो वेगळा आहे थोडासा, म्हणजे तो स्पॉट वेगळा आहे. त्या तिघींनी पूर्ण म्हणजे आयुष्यभर परिक्रमासींची सेवाच केली. त्या खूप प्रेमाने अगदी बोलणार तुमच्याशी अगदी. ती मंगळ, आणि तिथं कसं जाणवतं तुम्हाला, बाहेरचं ऊन सुद्धा असं लालसर दिसतं ऊन. फोटो पण आहेत, म्हणजे मंगळाचा आपण म्हणून ना प्रभाव असतो. तर ते लक्षात येतं की तो उन्हामध्ये सुद्धा फरक आहे, सूर्यप्रकाशामध्ये पण फरक जाणवतो. ती एक मंगळाची तपोभूमी मानली जाते. आणि इकडे दुसरीकडे अणुके म्हणजे अजून एक आहे मंदिर की ती अंगारेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे सिनोरच्या पुढे. तर ते एक अंगारेश्वर, तिथे मंगळाने तपश्चर्या, पांडवांच्या हस्ते स्थापन केलेलं शिवलिंग वगैरे आहे. अशी काय भरपूर सिद्धस्थानं आहेत. त्याच्यामुळे सगळी कव्हर पण होणार नाही एका परिक्रमा. तुम्ही 2 परिक्रमा केल्या, काही सुटतात, काही होतात. त्यामुळे जशी मैयाची इच्छा आहे तशी. हो, अगदी अगदी तेवढं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे कुठे आलात मग? इकडे उत्तर तटावरती आपण म्हणजे मिठीतलाई नंतर सुरू होतं. आपण मिठीतलाईला उत्तर तट सुरू होतं. ती समुद्र परिक्रमा आहे, पण आम्ही काही केली नाही. ते लोक म्हणतात की ती नाही, परिक्रमाचा भाग नाहीये ती, मग तुम्ही काही गरज नाही करायची. ते लोक आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा गेलात की परत येऊ शकत नाही ना, मग ते तुम्ही परिक्रमेला पुढे काही जोडला जात नाही तो भाग. असं मागे यावं लागतं ना, परत सेपरेट करायला पाहिजे. मग त्यामुळं सेपरेट आता परत जावं लागेल त्यासाठी तेवढं आहे. अंकलेश्वरच्या इथं मात्र इकडे की सजोत म्हणून तिथे रुद्रकुंड आहे ना, त्याच्या अलीकडं असे चालत होतं 12 वाजता रामकुंड. मागच्याला रामकुंडाचा पहिल्या ह्याच्यात इतका असं आश्रमाचे लोक पण रफ, अजिबात म्हणलं थांबायचं नाही याच्यामध्ये. फक्त एकाने आम्हाला तिथे असं चहा कॉफीला घेऊन गेला. चालत होतो, अगदी 1 वाजलेला. रस्त्याच्या साईडला थांबलंय, पाणी आपल्याकडचं पाणी पिलं. तर काहीतरी जे मिळेल ते तो आश्रम अजून सजोतचं अजून 8-10 किलोमीटर लांब पुढे. तिथे गेल्यानंतर मिळेल तर मिळेल जेवण. बसलो तो खाली, तर समोर शेतात ऊसाची शेती आहे त्या भागामध्ये. ते मुकादम लोक, त्यांचं लक्ष गेलं की तुम्हाला पाणी चाहिए क्या, म्हणलं बरं आमचं संपत आलं. मग त्यांनी पाणी आणून गार पाण्याची बाटली दिली. भोजन हुआ है क्या? नाही, खाएंगे अभी आगे आश्रम में जाकर खाएंगे. नाही, आ जाओ इधर आ जाओ. मग आम्हाला बोलवलं. त्यांच्यासाठी जो त्यांनी स्वयंपाक केला होता तो सगळं, मग तिथं ती मॅट्रेस वगैरे टाकली. अगदी कढी, खिचडी, पोळी, भाजी सगळं व्यवस्थित जेवण आम्हाला वाढलं. ते म्हणून आप आराम भी करो आणि अगर लगे तो
मग अजून परत पाण्याच्या बाटल्या दिल्या. ठीक आहे, अभि थोडा आराम करणे का, सो जाणे का, तू सो जाओ. म्हटलं कुठे, पण आपलं पुढे जायचं असतं. मग असा अनुभव, म्हणजे अगदी जेवायच्या वेळेला बरोबर जेवायची सोय होतेच. म्हणजे आणि असं आपण काय त्यांना विचारायला गेलेलं नसतं की देताय का, पण आपोआप ती मिळालं त्यावेळेला जेवण. यावर्षी या परिक्रमेचा अगदी तो अनुभव आहे. जे मैया कधी उपाशी ठेवत नाही हा अनुभव येतोच. म्हणजे खूप वेळा येतो तो तसं. तुम्ही चवनप्राश आश्रम वगैरे ला गेला होता? चवन आश्रमात गेला होता का? कारण काही जण खूप पुढे जाऊन परत यायला लागतं म्हणून टाळतात. काय तो एक दिवस जातो. हा तेच, म्हणजे आपण पण तुम्ही आता आयुर्वेदाचार्य आहे म्हणून तुम्हाला आणखी श्रद्धास्थान आहे. मग काय चवन ऋषीची तपोभूमी आहे ना. हो तेच तेच. आणि कसं होतं की आता शेवटी हे सगळे सरळ मार्गातलं ठिकाणच नाहीये. पुढे मागे जावं लागतं, खालून उतरावं लागतं. किंवा तुमचं श्रीराम महाराजांचं मंदिर बडवाच्या नंतर तो चवन आश्रम आहे. ते सगळं जंगल आहे वन खात्याच्या आश्रमाच्यामध्ये. म्हणजे ते मिलिटरीचे पण ठिकाण आहे ते सगळं. त्यामुळे मध्ये मग तुम्हाला काही मिळत नाही. पण मग जवळजवळ एक 15 किलोमीटर वगैरे असेल भयगाव बसनं तो. पण छान ठिकाण आहे. एक तर चवन ऋषींची तपोभूमी, ते जे आहे की ते डोळे अश्विनी कुमारांनी ते परत नेत्र तिच्या राजकन्याच्या हातून ते डोळे गेले आणि मग ती म्हणली मी सेवा करीन आजन्म यांची. तर त्यांच्या मूर्ती आहेत तिथे. तिथे पण असं प्रत्यक्ष आश्रम आतमध्ये कसं आहे असं म्हणून छान आहे. म्हणजे राहायची सोय, म्हणजे इतकी माकडं आहेत तिथे की तुम्हाला कायम तो दरवाजा बंद ठेवावा लागतो, नाही तर तुमची साईडला असलेला काहीतरी ते उचलून घेऊन जातात. खूप माकडं आहे. राहायची व्यवस्था चांगली. तिथे कसं त्यांचे महंत पण आहे, साधू, काही साधू पण राहिले असतात, परिक्रमावासी असतात. मुळात जसं असेल तसं राहायला मैया शिकवते. तिथे आपण पूर्ण कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडलेलं असतं. चवन आश्रमात म्हणजे यावेळेला म्हणलं तर जायचंच. म्हणजे तर आयुर्वेदमुळे आपलं श्रद्धास्थान आहे चवन ऋषी. म्हणजे तिथून तो एक दिवस जातो, पण पूर्ण मग पुढे आपण चालायला. मग तिथून पुढे तुम्ही कुठे आले? लक्कडकोट जंगल लागतं का परत तिथे? हा, त्याच्यानंतर लक्कडकोट जंगल लागतं. म्हणजे बरेच आधी सुरू होतं ते, कारण मध्ये एक नदी पार करून पुढे एक गाव करून मग ते लक्कडकोट जंगल आहे. हा, मग तुम्ही तिथूनच आलात का? हा, तिथून. मग पुढे लक्कडकोट जंगलात आपण सुरू होतो. लक्कडकोटचं जंगल पण मग काही 2 दिवस ते लागतं ऍक्च्युली जंगल. म्हणजे जयंती माता मंदिराच्या आदल्या दिवशी पण आपण जंगलातनं चालत असतो. म्हणजे खूप तो फक्त जंगलच आहे. पण मग मध्ये थोडंसं एखाद दुसरं गाव आहे, त्या दिवशी आपण मुक्काम वगैरे होतो. मग खरोखरचं मग ते सुरू होतं जयंती माता मंदिर मध्ये. आता एक नवीन आश्रम थोडासा होतोय की तिथे आम्हाला चहाविया मिळाला, ते बांधत होते म्हणजे आश्रमाचा फक्त. पण साधारण तसं 4-5 वाजता वगैरे पोचतो जयंती माता मंदिरामध्ये. आणि ते कालभैरवाचं स्थान आहे तिथे. खाली उतरून दरीत उतरून जावं लागतं. हा, आणि खूप छान. म्हणजे त्याचं ब्रिज, म्हणजे ती झाडे इतकी प्राचीन आहेत की ह्या ओढा वाहतो मोठा, तर ह्या तीरावरची फांद्या आणि ह्या तीरा फांद्या अशा एकत्र होऊन तो ब्रिज तयार झाला. आपण तिथून त्याच्यावरनं चालत जाऊन पुढे जायचं. चक्क नैसर्गिक ब्रिज आहे. हा, अगदी अगदी नैसर्गिक ब्रिज. आणि पुढे असं लोखंडी असा जिना आहे, त्याच्या खालून कालभैरवाचा गुहा आहे आतमध्ये. त्या पाण्यातनं भिजत जाऊन आतमध्ये कालभैरवाचं दर्शन घ्यावं. ही ठिकाणी पायीमध्येच आपल्याला मिळतात. त्यामुळं मग ते पण असं आहे, लोक गेलं तर जातील, जाऊ दे अवघड आहे कशाला. म्हणजे हे ना प्रत्येकाचा श्रद्धेचा थोडासा भाग आहे. बरोबर. जयंती माताचं पण ते पण म्हणतानी चांगली. आणि त्यावेळेला असं झालं होतं की आमचं ओझं नको, मग जरा थंडी कमी झाली आणि सगळे पांघरुण वगैरे घरी पाठवलं होतं, स्लीपिंग बॅग सगळं पाठवलं होतं. मग ते म्हणतानी मला दिलं ब्लँकेट वगैरे. मागितल्यानंतर तसं सहकार्य त्यांनी केलं. म्हणजे चांगला आहे आश्रम, तो पण मोठा आश्रम आहे. आणि मूर्ती खूप सुंदर आहे, रेणुका माता प्रत्यक्ष. खूप सुंदर. आणि तिकडे सजवतात खूप छान सगळ्या मूर्ती अगदी देवीच्या वगैरे. खूपच छान. आणि मोठा आश्रम आहे, अगदी छान सोय आहे तिकडे पण एकदम. नारेश्वर कधी लागेल? नारेश्वर आधीच लागतं ना? नाही, नंतर आहे. रंगावधूत महाराजांचं. हा,
नारेश्वरला पण आम्ही राहिलो होतो. तिथे मग रंगावधूत महाराज बापजी म्हणतात ना त्यांना. मग तिथे आम्ही या परिक्रमेमध्ये दत्तभवानीची 108 पारायणं केली होती. अरे वा. आवर्तन केली 108 राहिलो होतो मुद्दाम तिथे पण भक्त निवास वगैरे खूप छान आहे. आणि परिक्रमा असली तुमच्याकडनं पैसे घेत नाहीत, त्यामुळे आणि छान असं सोय वगैरे चांगले, आश्रम छान आहे. मग तिथे राहून ते केलं होतं मुद्दाम. त्याच्या आधीच मोठी कोरल म्हणतात नारेश्वर येतं. मोठी कोरल म्हणजे 5 अशी मंदिर आहेत महादेवाची, आणि मैयाच्या काठावर आहे अगदी ते. काही वेळेला काय होतं, ते टाळून लोक सरळ नारेश्वरला जातात. ओके. तर मग ते असंच होतं. मग ते स्थान बघायला पाहिजे. आम्ही पहिल्या परिक्रमेत गेलो त्यावेळेला तिथं एक कुठले तरी महाराज आले होते, त्यांनी 10,000 दिवे मैयाला अर्पण करायचा संकल्प होता. मग त्यांचे सगळे भक्तगण आले होते आणि त्यांनी ते सगळे दिवे म्हणजे ते अर्पण करायला मिळाले आम्हाला सुद्धा, की त्यांचे ते भरून देत होते. मग ते आपण पात्रात सोडायचे. ते सगळं खूप अद्भुत वाटतं. सगळा आनंद जराच वेगळा असतो. आणि असंच मैयाच्या काठावर आहे. बडोद्याच्या गायकवाड सरकारांनी ते त्यांचं परत चांगलं बांधलेलं आहे मंदिर. ते छान, तिथे पण सोय आहे परिक्रमावासींची. आश्रम पण मोठा आहे, चांगलं छान आहे ते. 5 काही देवी आहेत का तिथे? महादेवाची मंदिर. हा, महादेवाची 5 आहेत. हा, मोठी कोरल गाव आहे, पण ते 5 मंदिर आहेत तिथे. हो का? अच्छा. एकाच परिसरात आहेत. पण ते मग मुद्दाम जावं लागतं तुम्हाला तिथे, नाहीतर मग लोक सरळ ते टाळून नारेश्वरला जातात. पण तिथून मग एक 6 किलोमीटर नारेश्वर जवळ आहे म्हणजे तिथून. नारेश्वरला मग तिथे त्याच्या पुढे ते उसाची गुऱ्हाळ आहेत. आम्हाला ते गुळ, असं ताजा गुळ खायला मिळाला. त्या द्रोणामध्ये आम्ही बघायला गेलो होतो ना, ते परिक्रमासी म्हणलं वा या. मग त्याने असं ताजा गुळ असं त्या कढया असतात त्यांना खायला दिला होता. त्याच्यातून पुढे सगळे जरासे कठीण आहेत. आश्रम मग मैयाच्या काठाचेच आहेत जवळजवळ. वाट बरीच मोठी वाट आहे. म्हणजे कुठं बिडकर महाराजांचा आश्रम आहे. अंगारेश्वर मंदिर तुम्हाला अंगारेश्वर महादेव मंदिर. मग त्याची म्हणजे कशी, औरंगजेब आला होता आक्रमण करायला, मंदिर उद्ध्वस्त करायचं, की हिंदूंची मंदिराचं. तर ते मंगळाची तपोभूमी म्हणून पण ते एवढं जागृत स्थान की त्या सैन्यावर वर्षाव झाला निखाऱ्यांचा. निखारे म्हणजे अंगारे. तर त्यामुळे प्रज्वलित निखारे. पेटते निखाऱ्यांचा वर्षाव झाला आणि ते सैन्य पळून गेलं. म्हणून तो अंगारेश्वर महादेव. म्हणजे त्याची मंगळाची तपोभूमी पण आणि हे पण, ते पण असंच तिथे बिडकर महाराजांचा आश्रम आहे. हा, तिथे. मग तिथून मग आपण पुढे सिनोरला जातो. सिनोरला रामाचं छान मंदिर आहे, गायकवाड सरकारांनी स्थापन केलेलं आहे. तिथे तेवढं 1-2च आश्रम होते आधी. एक गणपतीचं मंदिर आहे, म्हणजे विशेष गणपतीची कमी आहेत मंदिर तशी, पण छान आहे. तो एक आश्रम आहे. आणि हे लाकडी मंदिर आहे पूर्वीचं, आपली इथे कशी असतात ना, ती छान मंदिर आहे लाकडी रामाचं. तिथून पुढे आपण सौभाग्य सुंदरी अनुसूया तीर्थाच्या अलीकडचा आश्रम आहे, म्हणजे अनुसूयाची बहीण. अच्छा. सौभाग्य सुंदरी, तिचं मंदिर आहे, स्थान आहे. मग तिचं दर्शन घेऊन मग अनुसूयाचं जायचं. मग तो एरंडी संगम आहे, एरंडी आणि मैयाचा संगम आहे. तिथं ते दृष्टांत झाला ना अनुसूयाला, म्हणजे केलं की इथं तू तपोभूमी आहे अनुसूयाची. तिथं दत्तगुरु बालरूपात आहे त्यांची मूर्ती. आणि अनुसूयाचं एकटीचं मंदिर आहे ते. अत्रि ऋषींचं नाही आहे तिथं, कारण तिला तिथे तो सगळं, की इथे त्या बहिणी होत्या 7-8 ना. आता दत्तगुरूंचं काय म्हणजे एवढ्या तत्वाला उदरात धारण करायला पाहिजे, ती पण तेवढीच ताकदवान पाहिजे ना. तेवढी तपोभूमी, त्यामुळे ती तेवढी तपश्चर्या होती. मग बालरूपातले दत्तगुरूंचं एक मंदिर आहे. आणि मग अनुसूयाचं छान आहे तिथे मंदिर आहे, अनुसूया तीर्थ, त्याचं नावच अनुसूया तीर्थस्थान. असं पुढे पुढे आपण काठाच म्हणजे बरेच काही रस्त्यानी काही काठानी असं आहे रस्ता तो सगळा. मग कुबेर भंडारी, गरुडेश्वर. कुबेर भंडारी कुबेर भंडारी तर आहेच आहे, तर मोठं ठिकाण. कुबेराची तपस्थली आणि आपले योगी जे आहेत
पांडिचेरीचे जे आहेत ना अरविंद त्यांना साक्षात कालीमातेने दर्शन दिलेले आहे. त्यांची तपोभूमी आहे तिथे. हो का? हा, एवढं आहे. कुबेर भंडारीमध्ये म्हणजे ते कुबेराची तपस्थिती आहे, त्यामुळं सगळं मंदिर एकदम चकचकीत आणि ते म्हणतात ना सगळे तिथे जरासं शो जास्त असतो. म्हणजे हार म्हणा किंवा हे सगळं आरसे सगळं ते आतमध्ये फोटो बिटो काढू देत नाहीत, पण ते कळतं की ऐश्वर्यवान मंदिर आहे, शेवटी नावासारखंच आहे, कुबेराचंच आहे. तिथं होतं की माझा शाळेतला मित्र बडोद्याला असतो, त्यांनी सांगितलं तू जवळपास आली की मला फोन कर, मी भेटायला येतो तुला. कारण आपलं असं भेटलं की फार छान वाटतं. म्हणजे सतीश चिंतलवार माझा मित्र आहे, तो अख्खा बडोदा पालथा घालून तो भेटायला मला तिथे कुबेर भंडारीला आला होता. खूप सारा खाऊ काय काय घेऊन मग बोलून बरं आम्ही त्यासाठी आणि थांबलो होतो तिथे कुबेर भंडारीला. मग कुबेर भंडारीला वर तिथेच खाली देवी आहे काय? हा, हिचं आहे ना कालीमातेचं स्थान आहे ना तेच कालीमाते. हो, कालीमातेचं स्थान आहे तिथे. अरविंद घोषांना जो साक्षात्कार झाला तिथे ते स्थान आहे. आणि हे कुबेर भंडारी म्हणजे लोक, आणि तिथे संगम पण आहे. हो, मागच्या बाजूला ओरसंग आणि मैया आणि अजून एक नदी आहे तिसरी, पण तो लांब आहे कारण आपल्या परिक्रमेत आपण जाऊ शकत नाही. बरोबर. तर मग ते लोक बोटीने जातात मुद्दाम, कारण शेवटी संगम म्हणलं की मग ते डुबक्या मारायच्या, जरा पापक्षालन वगैरे असतोच ना ते असते नदी. कुबेर भंडारी मधनं ते स्थान छान आहे, ते पण आश्रम छान आहे, व्यवस्था चांगली आहे त्या तिथे पण. एकदम परिक्रमासींचं एवढं आहे की जिथे मोठी जागा आहे तिथे परिक्रमासींची सोय चांगली आहे. काही ठिकाणी आता कसं शेवटी असणारच, काही आश्रम चांगले काही वाईट असणारच. हो, मग काय प्रश्नच नाही काय. पुढे मला वाटतं आपण ह्याला जातो तिलकवाड्याला, कुबेर भंडारी बसणं. कुबेर भंडारी पासून पुढे जाताना जवळजवळ किती 16 किलोमीटर आहे तिलकवाडा. मध्ये नाना महाराज तराणेकरांनी ते भक्तांनी स्थापन केलं एक आश्रम आहे छोटासा. हो का? हा, असं बकुलाश्रम असं काहीतरी असं आहे, पण मग ते सेवा करतात, नवरा बायको आहेत, आणि आश्रम असं बांधलाय परिक्रमेसाठी. तिथे जेवण वगैरे मग आम्ही तिलकवाड्याला पुढे मग मुक्कामाला तिलकवाड्याला गेलो होतो. तिलकवाडा सुद्धा टेंबेस्वामींची चातुर्मास झालेली आहे ठिकाण, त्यामुळं वासुदेव कुटीर वगैरे ते शेवटी एक आपलं एक वेगळं असतं. एक त्यांचं एक गहलोत म्हणून गहलगाव नावाचं एक ठिकाण आहे. म्हणजे कुठं तुम्हाला सांगते, बाकेबिहारी आश्रम त्याच्यानंतर ते ठिकाण आहे गहलगाव. तर त्याच्या पुढे चिखलदा आतमध्ये आहे ते. चिखलदा पण त्यांचा चिखलदा बरोबर बाडवानीच्या समोर येतं ते. तर तिथं त्यांचा झालेला आहे चातुर्मास. गंमत म्हणजे तिथं बाड म्हणजे पुरामध्ये त्यांनी तिथे जी 5 मंदिरं आहेत शिवाची ती, आणि जिथं ते तपश्चर्याला बसायचे टेंबेस्वामी, तेवढी जागा सोडून बाकी सगळं वाहून गेलेलं आहे पुरात. पूर्ण काही नाही आता तिथं. कारण बडवानीचेच लोक तिथे काही वेळेला राहायला वगैरे होते पूर्वी. त्यांनी सांगितलं की त्यामुळे ते लोक टेंबेस्वामींना पण मानतात, कारण त्यांच्या तिथे झालेलं आहे ना चातुर्मास. म्हणजे आणि खूप अशी पंडित शास्त्री अशी ब्राह्मण लोकांची घरं, कारण टेंबेस्वामींमुळं ते झालेलं. इव्हन बडवानीला जे मंदिर आहे, एकमुखी दत्ताचं मंदिर आहे, तर चिखलदाला जेव्हा टेंबेस्वामींचा चातुर्मास चालू होता, तर त्या बडवानीच्या तिथला राजा आणि त्याची बहीण दर्शनाला इकडे यायचे, कारण ब्रिज आहे ना मध्ये, फक्त ते नावेतून यायचे, समोरच आहे अगदी ते. मग त्यांना मुलबाळ नव्हतं. त्यांनी प्रार्थना केली की महाराज कृपा करा आमच्यावर. त्यामुळे मी चातुर्मास झाल्यानंतर येतो, तोपर्यंत तुला नक्की फळ मिळेल, त्याला आशीर्वाद दिला. तर तसंच झालं. मग त्याला मुलगा झाला त्या राजाला. तर हे म्हणले की आता तू इथे दत्ताचं मंदिर बांध. आणि ती जी आत्ताची मूर्ती राजघाटावर आहे, ते दत्त मंदिर आहे एक मुली, तर त्याची स्थापना टेंबेस्वामींच्या हस्ते झालेली आहे. म्हणजे अशी अद्भुत आहे. शेवटी कसं आपली श्रद्धा असं असल्यामुळे ते जास्त ते टच होतं. त्यामुळं चिखलदाच्या तिथे मग असंच आम्ही दत्तभवानीचे पाठ वगैरे केले. तर असं वाटतं की
टेंबे स्वामींचे पाय लागलेल्या ठिकाणी आपल्याला यायला मिळतंय, हेच केवढं भाग्य आहे की काहीतरी असेल मागचं थोडंसं पुण्य म्हणून आपण इथे आलो. आणि मुळात परिक्रमा करायची बुद्धी झाली, हेच काहीतरी पूर्वसंचितच भाग आहे, म्हणजे उगाच नाही होणार ते. इथून पुढे तुम्ही गरुडेश्वर का? हा, तिलकवाड्याच्या नंतर मग हो गरुडेश्वरला. पण आता इथे एक नवीन आश्रम झालाय, वासुदेवानंद आश्रम. तर त्या ठिकाणी मैयाच्या काठावर ना पावलांच्या आकाराचे दगड मिळतात. हो का? हा, तर त्या आश्रमात आम्ही बघितलं की म्हणजे ते मैयाची पावलं म्हणून ते पूजा करतात त्याची, म्हणजे बरोबर उजवा डावा असे अगदी. हा, आम्ही बघितलं तिथे. आणि वासुदेव आश्रम, तर त्यांनी सांगितलं की जवळजवळ तिथे 3 ते 4 फूट उंचीची टेंबे स्वामींची मूर्ती आहे. तर जेव्हा हे पाणी आलं मायाला, खूप पूर आला ना, त्यावेळी आम्ही सगळे इथून गेलो होतो, पण त्या मूर्तीला धक्का सुद्धा लागला नाही. बाकी सगळं अजून काय काय चालू आहे बांधकाम, पण त्यावेळी बाकी सगळं भिजलं होतं, पण मूर्तीला काही झालं नाही. म्हणजे हे जे सत्व आपण म्हणतो ना शेवटी. आणि तिथून काय 4-5 किलोमीटरवर गरुडेश्वर आहे. तो त्यांचा प्रभाव क्षेत्रच आहे ना शेवटी. स्वामी म्हणजे काय, बोलणं किती बोललं तरी कमी आहे. मग तिथून काय लगेच 5 किलोमीटर गरुडेश्वर येतं. गरुडेश्वरला पण राहिलो होतो. तिथे पण नारदांची तपोभूमी आहे गरुडेश्वरला. हो, वरती आणखी जरा उंचावर आहे ते हनुमान मंदिर आहे, आणि त्याच्या पुढे अजून वरती नारदेश्वर महादेव मंदिर आहे. मग ते नारद मुनींची तपोभूमी. त्यामुळं त्याचे फोटो मग आम्ही. गरुडाची पण आहे ना? गरुडाची तर आहेच आहे. गरुडाच्या मुळच तर त्याचं नाव गरुडेश्वर आहे. आणि मग नारदेश्वर महादेव मंदिर, आता ते कसं मुद्दाम जावं लागतं ना उंच वर जायला लागतं. समजा आले काही इथे राहिले, जेवण झालं, ते झालं की पुढे चालले. म्हणजे शेवटी तो आपल्या थोडा श्रद्धेचा, थोडा उत्सुकतेचा पण भाग असतोच. म्हणजे त्यामुळं असं होतच. गरुडेश्वरला पण ते कधीही गेलं तरी प्रसन्न वाटतं. एकतर आपल्या थोरले महाराजांची समाधी स्थळ आहे, त्यांची तपोभूमी आहे. त्याच्यामुळं तिथे पण मग ह्याच सप्तश्री गुरुचरित्राचं पारायण सगळी दत्तक्षेत्रात ते केलं. म्हणजे बायकांसाठी त्यांनी खास लिहिलाय तो ग्रंथ. आणि तो मोठ्या गुरुचरित्र इतकाच अद्भुत आहे. खास बायकांसाठीच लिहिलंय ना त्यांनी. द्विसहस्त्री पण चालतं केलं तरी. त्यामुळं मग ते गरुडेश्वरला ती प्रत विकत घेऊन तिथे केली होती. हो, तिथे वाङ्मय मिळतं सगळं. सगळं मिळतं तिथे. मराठी आपलं आहे, आपले लोक आहेत सगळे सेवेला तिथे. छान आहे तो पण आश्रम एकदम. तिथे पण मैया खूप खोल आहे, खाली खूप जावं लागतं तिथे. पण छान घाट चांगला आहे, पण खूप खाली आत. ते बरोबर ते वरुणेश्वर मंदिराच्या समोर येतो तो भाग. तिथून पुढे नेमावर बर्मन घाट असं झालं. हा, नेमावरला पण यांचा विश्वनाथ महाराजांचं मठ आहे बघा, ब्रह्मचारी आश्रम म्हणतात त्याला. त्यांनी पहिल्यांदा तिथं त्या ह्याच्यात नेमावरला नर्मदा जयंतीचा उत्सव सुरू केला. तिथे टेंबे स्वामी राहिलेले आहेत. मग त्यांच्या पादुका आहेत तिथं. टेंबे स्वामींचं मूर्ती आहे छान. आपले महाराज असतात, म्हणजे थोडेसे कर्नाटकातल्या साईडचे मराठी बोलणारे लोक आहे. आणि नाभिस्थान आहे. हो, नाभिस्थान. आणि तिथलं मग तिथे साधनाला बसायला खाली जागा आहे. तिथे विश्वनाथ महाराज बसायचे ना, ती जागा आहे, खाली आहे. आपल्या ध्यानाला वगैरे ध्यानाला बसायची जागा आहे तिथे खास. आणि तिथे मग ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे, जे आपण डाळ वाहतो पण तिथे पण आहे. म्हणजे नेमावरला पण आहे. पण आपण कसं ते नाभिस्थान बघायला आपण जाऊ शकत नाही, परिक्रमेत नाही जाऊ शकत. पण ते जे सिद्धनाथ महादेव मंदिर आहे ना, तर तिथं एक फरशी आहे एक ठिकाण. ते पुजाऱ्यांना विचारायचं आपण, त्याला कान लावला ना असा तर ओंकार ऐकू येतो तिथं. हो का? ते शेवटी जागृत आहे सिद्धनाथ महाराज. तुम्ही बघितलं का लावून? हो. अनुभव घ्यायला पाहिजे ना. मैयाच्या काठावरची सगळी शिवस्थानं जी आहेत ना, ती जबरदस्त आहेत. म्हणजे अगदी ते असेल किंवा चोपडा घाटावरची ती शिवलिंग आहेत, लागतात पदोपदी. ते साधूंनी सांगितलेलं होतं. म्हणजे ते म्हणतात की तिथं चप्पल घालू नका, कारण इतकी शिवलिंग आहे काठावर. तिथं 3 साधू हल्ले होते त्या गावात, चोपडा घाट म्हणून आहे. तर एक जण म्हणला माझा नेम आहे,
मला 1000 शिवलिंग मी रोज बाळूची तयार करतो आणि मला त्याची पूजन झाल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही. मग मैयाच्या पात्रातनं शिवलिंग बाहेर आली आणि तिथे सगळ्या काठावर अजूनही ती शिवलिंग दिसतात आपल्याला. त्यामुळे पायाच्या आपल्या कुठे शिवलिंग येईल का काय भीती वाटते. त्याच्यामुळे ते म्हणतात की चप्पल घालू नका अजूनही. बरोबर. दुसरे म्हणले की मला समुद्र स्नान करायचंय. मग तिथे खाऱ्या समुद्राचं पाणी तयार झालं पात्रामध्ये एक ठिकाणी. बाकीचं मैयाचं पाणी गोड आहे पण तिथे ते खारट आहे पाणी. ते पण ते दाखवतात. म्हणजे शेवटी ती प्रचिती आहे, अद्भुत आहे मैया म्हणजे काय. ग्रेट. खूपच आहे ते.